जरी देतासी आपुलिये भक्ती ते, तरी तुझ विन माझे देह नुरते. ज्ञान कोरडे देखते तीथ प्रयत्न थोर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. धर्मगप्पा विथ धनंजय या यूट्यूब चॅनलवरती सर्व अच्युत गोत्रीय बांधवांना सादर दंडोत प्रणाम. आणि मी धनंजय लोणारकर, महानुभाव उपाख्य आचार्य श्री आलेगावकर बाबा, सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्याशी संवाद साधतोय. खरं तर आपल्या धर्मगप्पा चॅनलवरती व्हिडिओ सुरूच होतोय. स्थानदर्शन व्हिडिओ असतील, कदाचित तुम्ही सर्वांनी बघितले असेल, नसेल बघितले तर बघा. कारण की स्थानाला दर्शन घेण्यासाठी जाण्याचं भाग्य आपल्याला नाही मिळत. आपण अडथळे जोडलेले असतात. निदान मोबाईलवरती बघून, त्या स्थानाचं दर्शन बघून स्थानवंदन केल्याचं गोमटं मिळणार नाही, पण स्थान बघितल्याचं कदाचित त्या ठिकाणची लीळा काय याच्यामागं जर माहिती असेल तर आठवेल, किंवा आपण माहिती करण्याचा प्रयत्न करूया. म्हणून स्थानदर्शनाचे व्हिडिओसुद्धा बघत जा. आज एक महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी संवाद साधत आहे, बोलत आहे. तो महत्त्वाचा विषय सर्वांच्या जिव्हाळ्याचा आहे, आवडीचा आहे, आनंदाचा आहे. आणि त्या महत्त्वाच्या विषयाच्या संदर्भाने पंथात सगळीकडे लगबग सुरू आहे. हो, लगबग असं म्हणता येईल. आश्रमांमध्ये पण आहे आणि सद्भक्तांमध्ये पण आहे. तो सण आहे आषाढी एकादशी निमित्त देवपूजा वंदनाचा. लगबग सुरू आहे. का सुरू आहे? आम्हाला आश्रमस्थांना अरे आषाढी येते, सगळ्या व्यवस्था करणे, आणि सद्भक्तांना यावर्षी कुठे जायचं. बऱ्याच जणांचे मलाच फोन आले की यावर्षी आम्ही देवपूजेला कुठे जाऊ, असे वेगवेगळे संदर्भ. त्यामुळे सगळीकडे लगबग आहे. आणि मग आषाढी देवपूजा का करायची, आपण कशी करायची, आपण केल्याने काय होतं, याचा थोडक्यात आढावा या ठिकाणी सांगणार आहे. थोडक्यात आढावा याच्यासाठी म्हटलं की हे खूप विश्लेषणात्मक ज्ञान आहे. सगळ्याच गोष्टी आपण सगळ्या ठिकाणी सांगू शकत नाही. सोशल मीडिया हा परमेश्वराचं ज्ञान सर्वांना सांगण्याचा एक माध्यम जरी असेल तरी ते मर्यादितपर्यंत आहे. याच्यावर हा वादात्मक विषय आहे, पण मी माझ्या पद्धतीने ते तत्त्व पाळतो की कुठली गोष्ट कुठे सांगावी, कशी सांगावी, हा मी माझी मर्यादा पाळतो. असो, तर यामुळे मी थोडक्यात आढावा घेणार आहे. सर्वप्रथम मी सर्वांना आव्हान करेल की दादांनो, भावांनो, माझ्या अच्युत गोत्रीय बंधवांनो, भीतीने देवधर्म करणं थांबवा. भीतीने देवपूजेला जाणं थांबवा. तुम्ही म्हणशाल नाही आम्ही कुठे भीतीनं करतो. कळत नकळत आपली जी भक्ती आहे, आपला जो देवधर्म आहे ना, हा भीतीने आहे. नाही केलं तर पाप लागेल, नाही केलं तर संकट येतील, नाही केलं तर देव रागवेल. नाही रागवत माझा देव. भक्ती हा विषय आवडीचा आहे, श्रद्धेचा आहे, मनातून आहे. आषाढीला देवपूजा करायला जाताना 99% जायचं म्हणून जातात. पद्धत आहे, परंपरा आहे. गावातली कुठेतरी गाडी निघालेली आहे. कळत नकळत ही परिस्थिती आहे. कडू आहे पण सत्य आहे. पण त्याला आपण वेगळ्या अंगाने बघू शकतो, विचार करू शकतो. ज्ञानाची कसोटी लावून ज्ञानाच्या दृष्टीने आपण वागू शकतो. कारण आपल्या सर्वांचंच देव तुम्हीही बघितला नाही, देव मीही बघितला नाही. देव मलाही बघायला मिळाला नाही, तुम्हालाही बघायला मिळाला नाही. पण देव दाखवण्याचं जे सामर्थ्य आहे, देवापर्यंत नेण्याचं जे सामर्थ्य आहे, ते प्रसादामध्ये आहे, ते देवपूजेमध्ये आहे. कारण प्रसाद सेवेमध्ये आमच्या बायदेवबासांनी म्हटलेलं आहे, जीवांचा उद्धार करण्यासाठी, जीवांना संकटापासून मुक्ती देण्यासाठी, त्यांचं रक्षण करण्यासाठी या सृष्टीमध्ये फक्त आणि फक्त परमेश्वर समर्थ आहे. मग आता परमेश्वर समर्थ आहे, तो दुःखातून मुक्ती देऊ शकतो, संकटातून नरकातून मुक्ती देऊ शकतो.
पण त्याचं तर सन्निधान नाही आहे, बघायला मिळाला नाही आपल्याला तो. मग काय, स्वामींनी तीही सोय करून ठेवलेली. स्वामी सांगतात आणि स्वामींच्या वचनाला अनुसरून बायदेव्यास म्हणतात, तो समर्थ आहे किंवा त्याचे साधन समर्थ आहे. परमेश्वर समर्थ आहे किंवा परमेश्वराने सांगितलेलं साधन समर्थ आहे. साधन म्हणजे माध्यम. ते माध्यम काय? स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक. स्थान, प्रसाद, भिक्षुक, वासनिक याचं जर भजन, पूजन, वंदन केलं तर आपण परमेश्वराला प्राप्त करू शकतो, परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो. एवढी ताकद, एवढी शक्ती त्या चतुर्विध साधनामध्ये आहे. आता याच्यावरती बऱ्याच वेळा स्थान म्हणजे काय, तर ज्या जागेवरती प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वर बसली ती जागा. प्रसाद म्हणजे स्वामींनी प्रसन्न होऊन दिलेले वस्त्र अथवा तत्सम वस्तू, जसं साधाईसांना दाढ दिली. भिक्षुक जो परमेश्वरा कारणे आपलं संपूर्ण जीवन अर्पण करतो, ज्याने सर्वस्व देवालाच मानलेलं आहे, तो भिक्षुक. आणि वासनिक ज्याला अनुसरण घेण्याची, दीक्षा घेण्याची वासना आहे, तो भिक्षुक वासनिक. ह्या 4 साधनाच्या सेवेने आपण परमेश्वरापर्यंत जाऊ शकतो, परमेश्वराला मिळवू शकतो. आता विषय एखादा माणूस विचारू शकतो, बाबा तुम्ही सांगितलं की हे चतुर्विध साधन मोचक आहे, याच्यामध्ये विशेष कुठे आहे? विशेष हा स्थानाचाच एक भाग आहे, पार्ट आहे. कदाचित या अगोदरचा माझा तुम्ही देवपूजेच्या संदर्भातला व्हिडिओ पाहिला असेल तर त्याच्यातही मी विश्लेषण केलेलं आहे. तरीही पुन्हा नवीन असतील त्यांना सांगतो, किंवा ऐकलं असेल, विसरले असेल म्हणून रिमाइंडर म्हणून सांगतो. या चतुर्विध साधनापैकी स्थानाचाच पार्ट, भाग म्हणजे विशेष आहे. स्थान प्रत्येकाकडे येऊ शकत नाही, प्रत्येकाकडे जाऊ शकत नाही, प्रत्येकजण स्थानाजवळ राहू शकत नाही. म्हणून विशेषांचा, त्या स्थानाचा भाग, विभाग काढून आपल्या घरी आणणे त्याला विशेष असं म्हणतात. ज्याच्यामध्ये काहीतरी वैशिष्ट्यपूर्ण आहे, काहीतरी विशेषता आहे, तो विशेष. आणि हे स्वामींनी सांगितलेले, तुम्हाला ओटे गोटे नमस्करणीय आहेत. समजून घ्या, लक्षात आलं असं तुमच्या. भाग, ओटे गोटे, दगड गोटे आपल्या साध्या भाषेमध्ये, ज्याला परमेश्वराचा संबंध झालेला आहे. आणि मग लीळाचरित्रानंतर, सूत्रपाठानंतर जो महत्त्वपूर्ण प्रमाणभूत ग्रंथ आहे तो आहे स्मृतिस्थळ. स्मृतिस्थळामध्ये भट्टोबासांनी उंबरवट काढला. त्याचे उंबरवट काष्टाचा होता, लाकडाचा होता, त्याची पात्र तयार केली. त्यानंतर छिन्नस्थळी, डोमेग्रामला असणारी प्रसादवत स्थान असणारी छिन्नस्थळी, तीसुद्धा काढली, म्हणजे त्याचे विशेष भाग काढले आणि ते संपूर्ण परिवाराला वाटले असा उल्लेख येतो. त्यामुळे त्या विशेषांची सेवा करणं म्हणजेच देवपूजा करणं, म्हणजेच वंदन करणं, नमस्कार करणं, हेही आपल्याला मुक्तिदायक देणार आहे. प्रत्येकाच्या घरी विशेष आहेत. प्रसाद हे बऱ्याच जणांच्या, बहुतांश घरी नाही आहे, पण बाकीच्यांच्या आहेत, तर ते महत्त्वाचं आहे. मग आता जर वर्षभर देवपूजा करायची गरज असताना आपण त्याच दिवशी का करावी, किंवा आषाढी निमित्तच आपण एवढं महत्त्व का देतो? महत्त्वाचा भाग आहे बरं का. मी तुम्हाला पहिल्यांदाच म्हटलं की भीतीने देवधर्म करणं थांबवा. आषाढी एकादशीला संपूर्ण महाराष्ट्रभर वारकरी संप्रदाय महाराष्ट्रभर असल्यामुळे त्या दिवशी ते सर्व लोक आपल्या आराध्य दैवताची साधना करतात. त्यांचा जो विधी असेल ते त्यांचा व्रत पाळतात. आणि आपल्या शास्त्रीय परिभाषेत न पाळता दिवस आहे. न पाळता कुठल्या अर्थाने हे लक्षात घेतलं पाहिजे. आपले पूर्वज आहे ना, या पूर्वजांनी प्रत्येक गोष्टी ज्ञानपूर्वक केलेल्या आहे, जाणीवपूर्वक केलेल्या आहे. पण कळत न कळत आपण त्या मागची पार्श्वभूमी लक्षात न घेता आपण आंधळेपणाने, अंधश्रद्धेने त्याचं अनुकरण करायला लागलो. पूर्वजांनी समाजात राहायचंय तर समाजानुसार चालावं लागेल, वागावं लागेल, संग्रह करावा लागेल. जर त्या दिवशी आपण कुठलंही व्रत केलं नाही, देवधर्म केला नाही संपूर्ण महाराष्ट्र करत असताना, तर लोक म्हणतील अरे हे कसे कृष्णाचे भक्त,
हे तरी या दिवशी काहीच करत नाही. मग त्या अर्थाने लोकसंग्रहास्तव आपणही देवपूजा करावी. जसं स्मृतीस्थळामध्ये भट्टोबासांना महादाईसा विचारतात की सणाच्या दिवशी काय करावं, तर भट्टोबास सांगतात की बाबा जुना जाप्य, जुना देवपूजा, देवधर्म, थोडक्यात देवधर्म दुप्पट करावा. आणि म्हणून देवपूजा आषाढीच्या दिवशी ते सर्व लोक आपल्या आराध्य दैवताची भक्ती श्रद्धा करतात. आपण आपल्या आराध्य दैवताची करावी. याच्यात 2 हेतू, अदृष्टपर हेतू आलेला आहे. नपाळता दिवस आहे, नपाळता म्हणजे कुठल्या अर्थाने त्या दिवशी देवतेचं प्राबल्य, घरोघरी उपवास वगैरे करतात, त्याच्यामुळे ते प्राबल्य. आणि मग आपल्या देवधर्मात आपण करायला पाहिजे. 2 अर्थ, नपाळतं म्हणजेच त्या दिवशी देवतांचं बहळत्व प्रभुत्व असताना आपण आपला देवधर्म करावा, म्हणजे अदृष्टपर साध्य होतं. आणि दृष्टपर लोकांच्या दृष्टीने आपणही कुठेतरी गावातून घरातून देवधर्म करायला गेलो म्हणजे हे आवडीनं पाहिजे. देवता विघ्न करतात, देवता त्रास देतात. देवता त्रास कधी कोणाला कसे देतात हे मी नवरात्राच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर आपल्याला आवडीने जायचे म्हणजे काय, विशेष आपल्याला घरोघरी खूप सारे दिसतील. खरं तर खूप सारे नाही, कारण जगात अनंत वस्तू आहे. अनंत वस्तूच्या हिशोबाने विशेष अनंत नाही, मर्यादित आहे. तरी आपल्याला वाटतं माझ्याकडे 10-5 विशेष म्हणजे खूप आहे. ही आत्मसंतुष्टी आहे, ती नसावी. देवधर्मात, अध्यात्मात आत्मसंतुष्टी नसावी तर आपण देवाचा आवडतं होतो. असो, तर विशेषाच्या तुलनेमध्ये प्रसाद कमी आहेत. खूप सारे प्रसाद, आम्ही जाळीच्या देवाला गेलो आणि खूप सारे प्रसाद केले. खूप म्हणजे 100, 150, 200. खूप सारे म्हणजे काय, 150, 200. पण आपल्याला वाटतं नाही आम्ही आत्ताच खूप सारे प्रसाद करून आलो, ही भावना असते. आत्मसंतुष्टी यालाच म्हणतात, ती नसावी. तर रोज रोज तर प्रसादवंदन तितकं सुटू शकत नाही आणि सोडलंही आश्रमात आपण जाऊ शकत नाही. आपण जाऊ शकत नाही. मग निमित्त विधी असावा, निमित्त काहीतरी असावं. म्हणून आषाढीच्या निमित्ताने, तथा नवमीच्या निमित्ताने, तथा महाशिवरात्रीच्या निमित्ताने आणि कित्येक आश्रमांमध्ये आश्रमासाठी सुद्धा सर्व प्रसाद वंदन सोडल्या जातं. पण त्या दिवशी आपल्याला शक्य होतंच का जाणं, नाही होत. म्हणून एक दिवस हा आषाढीचा आहे की ज्या दिवशी पंथातले, आता काही भागानुसार पौर्णिमेला सोडतात, आषाढी सोडतात, काही 8 दिवस पूर्ण सोडतात, तो भाग वेगळा. पण निमित्त ते साधून त्या दरम्यान तुम्ही जर एक भागात गेले एका वर्षी तर त्यावेळेस तुम्हाला आपल्याला ते सर्व प्रसाद वंदन करायला मिळू शकतात. जसं आषाढीच्या दिवशी तुम्ही जाळीच्या देवाला आलात, अंदाज मोजले नाही मी, पण अंदाज साधारणपणे 150 ते 200च्या दरम्यान आपल्याला प्रसाद वंदन करायला मिळते. एरवी जर आलात तुम्ही, आता कधी कधी एखादी पदयात्रा येते किंवा काही मार्ग येतात, त्यावेळेस त्या मार्गावाले त्या आलेल्या मार्गासाठी प्रसाद वंदन करण्यासाठी, नमस्कार करण्यासाठी सोडत असतात. पण पुन्हा सांगतो, आपल्या सद्भक्तांना सहज शक्य नाही ही गोष्ट. तर या दिवशी मात्र सर्व पंथात, जसं मी पहिलं सांगितलं त्याप्रमाणे देवपूजा सुटली जाते. जाळीच्या देवाला आलात तुम्ही तर देवपूजा सुटणार आहे. आता तो प्रसाद आवडीने कसा करायचा, तर मी देवा श्री चक्रधराया, मी रोज नेहमी ते प्रसाद वंदन करायला जाऊ शकत नाही. कदाचित गेलो तर मला त्यावेळेस ते सगळे प्रसाद वंदन करायला मिळणार नाही. देव दुर्लभ आहे, देवाची आठविता दुर्लभ आहे, आणि देवाच्या संबंधाने संबंधित झालेले वस्त्र दुर्लभ आहे, विशेष दुर्लभ आहे, स्थान दुर्लभ आहे, सगळं दुर्लभ आहे. ते प्रसाद मला नेहमी करायला मिळावेत, ते मिळत नाही, दुर्लभ आहेत. आणि आज मला प्रसाद वंदन करायला मिळणार आहे. माझ्या प्रसाद कशाचे आहे, ते वस्त्र कोणते आहेत, ते काष्ट कोणते आहेत, ज्या काष्टाने, ज्या वस्त्राने आपली देवाला सेवा दिली, म्हणजे देवाच्या सेवेमध्ये जे उपयोगा गेलं. आपण जिवंत आहोत, माणसं आहोत, आपल्याला देवाचं सन्निधान नाही लाभलं, आपण देवाच्या मार्गाच्या साधनाच्या उपयोगात जात नाही, ते वस्त्र गेलेत. किती भाग्यवान आहे, किती पुण्यवान आहेत ते. अर्थात ते जड आहेत, विषय तो वेगळा, पण आपण अशी आरती करू शकतो. माझा आवडता देव माझा आहे, आणि माझा आवडता देव आता मला भेटत नाही आहे, दर्शन देत नाही.
पण त्या देवाच्या संबंधित झालेले प्रसाद, देवपूजा ती मला वंदन करायला मिळते. आवडत्या माणसाची वस्तू आपण सांभाळून ठेवत असतो, पण तो माणूस आवडता असावा. जर देव आपल्याला आवडतोय ना, तर देवाच्या संबंधाने संबंधित झालेल्या त्या वस्तू मला वंदन करायला मिळत आहेत. म्हणजे आपल्या मनात किती अर्थ पाहिजे, आवड पाहिजे देवपूजा करताना, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. माझा देव नाही, पण देवाच्या आवडतं म्हणजे किती दुर्लभ वस्तू आहे. तुमच्याकडे देवपूजा आहे, तुमच्याकडे प्रसाद, ते प्रसाद आहे का? तुमच्याकडे एखाद्याच्या घरी एखादा जोडा असू शकतो, एखादा जोड आहे, पण जे आश्रमात प्रसाद आहे तसा वस्त्र प्रसाद आहे का? आहे का प्रसन्न दुटी? आहे का फुटा? नाही ना. तत्सम आहे ते नाहीये. म्हणून आवडीनं जायला हवं. माझ्या देवाचे वस्त्र आज मला वंदन करायला मिळणार आहेत. माझ्या देवाच्या उपयोगाला गेलेला पाठ, चौरंग तो मला आज वंदन करायला मिळणार आहे. ही आवड माझ्या देवाच्या देवतेच्या नपाळत्या दिवशी वंदन करायला हवं. भीतीने असं न ठेवता माझ्या देवाचं वंदन आज मला मिळणार आहे म्हणून वंदनाला गेलं ना. भावना बदलली, गोमटं बदललं, परमेश्वराची प्रसन्नता बदलली, सगळंच बदललेलं. इथल्या भावनेवरती, मनातल्या भावनेवरती आपलं सगळं पुढची क्रिया अवलंबून राहते. म्हणून नपाळत्याच्या भीतीने जाण्यापेक्षा आवडीने जा. हे माझ्या देवाचं साधन मला आज बघायला मिळतं, वंदन करायला मिळते. कित्येक प्रसाद आपण आयुष्यभर केलेले नसतात, नाही वंदन करायला मिळत. जाळीच्या देवाला आपण खूप वेळा येतो, पण आषाढीला आलेलो नसतो. रुद्रपूरला आपण खूप वेळा जातो, पण पौर्णिमेला आलेला नसतो. ज्यात नाही वंदन करायला मिळत. डोमेग्रामला गेलेलो असतो, आजूबाजूचे प्रसाद नाही वंदन केलेले असते. आयुष्यात सगळे प्रसाद वंदन झाले पाहिजे असं आपण आपलं टार्गेट ठेवू शकतो, ध्येय ठेवू शकतो. एका वर्षी जाळेचा देव, एका वर्षी रुद्रपूर, एका वर्षी जळगाव, एका वर्षी मराठवाडा, एका वर्षी डोमेग्राम, एका वर्षी नाशिक, वेगवेगळे भाग्यानं 5-10 वर्षात आपल्याला प्रसाद सगळे वंदन करायला मिळते, पण ते आवडीनं असावेत. तर त्या दिवशी समजा तुम्ही जाळीच्या देवाला आले, तर तुम्हाला आपल्या गोपाल आश्रम बुलढाण्याला गोपाल आश्रमामध्ये आचार्य श्री लोणारकर पिढीतील पोपळ फोडणा, त्यानंतर ताट, ज्या ताटात स्वामी भोजन करायचे, ज्या ताटामध्ये बाईसा आरती ओवाळायची ते पालमांड म्हणजे ताट, श्रीप्रभू बाबांच्या संबंधित तांबोळ, श्रीप्रभू बाबांच्या संबंधित आरसा, अशा हे आणि 40पेक्षा जास्त प्रसाद. जाळीच्या देवाला केश कळापाचा विशेष, वजरीचा विशेष, वजरी म्हणजे अंग घासण्याचा दगड, त्याचा विशेष, त्या वेगवेगळे धातू, काष्ट, हत्तीच्या दाताची जी पेटी आहे ते, असे खूप सारे वंदन करायला मिळू शकतात ना तुम्हाला. आणि मी मग म्हटलं तर 150-200 प्रसाद वंदन एका दिवसामध्ये. ऑफर टाईम तो एकच दिवस, त्या एका दिवसामध्ये इतके प्रसाद वंदन, देवपूजा वंदन करून आपण वर्षभराचं नाही अनंत जन्माचं गोमटं घेऊन जाऊ शकतो. जी काही देवपूजा विशेष वंदन करायला मिळणार आहे, जे स्थान आपण वंदन केले नाही त्याचे विशेष असतात. जे स्थान गर्दळले, काळाच्या ओघात नष्ट झाले, जसं खडकुली आणि परिसर, कुठल्या देवपूजेत कोणते विशेष आहे सगळ्या विशेषांची माहिती नाही, पण असू शकतात ना. म्हणजे ते स्थान वंदन करायला मिळालं नाही, पण त्याचा विशेष मिळाला. जर तुम्ही जाळीच्या देवाचा विषय घेतला तर 90 आश्रमांमध्ये, 80 ते 90 आश्रमांमध्ये आपण देवपूजा केली. 80 ते 90 आश्रमांमध्ये देवपूजा केली. प्रसादा वेगळे, प्रत्येक आश्रमात एक तर पेटी असेल. म्हणजे आपण त्या दिवशी किती देवपूजेची पेट्या केल्या? 80 ते 90 देवपूजेची पेट्या. खूप सहज सोपं आहे, पण खूप महत्त्वपूर्ण आहे. 80-90 देवपूजाच्या पेट्या केल्या, ज्या आपण वर्षभर नाही, कदाचित काही जणांनी आयुष्यात केलेलं नसतील, पण केल्याचं करू शकतो आपण. ज्या त्या भागात तुम्ही एका दिवसात 10 ठिकाणची देवपूजा केली, कुठल्या भागात गेल्यानंतर लांब अंतरावर 10 ठिकाणची देवपूजा केली, म्हणजे 10 पेट्या वंदन केल्या, त्यात प्रसाद कमी अधिक, महत्त्वपूर्ण विशेष आणखीन कमी अधिक, हे आपल्यावरती अवलंबून आहे.
असं वंदन करायचं. आता हे झालं देवपूजेच्या संदर्भातलं महत्त्वाचं वर्णन. अर्थात देवपूजेच्या संदर्भातली, प्रसादाच्या संदर्भाची पूर्व माहिती अगोदर बऱ्याच वेळा बऱ्याच जणांनी बऱ्याच ठिकाणी ऐकलेली पण असेल आणि बऱ्याच जणांनी सांगितली पण आहे. हे मी वेगळ्या पैलूनं सांगतोय. आता परवाच्या दिवशी जायचं आहे आपल्याला, 6 तारखेला रविवारी आहे. योगायोगानं आपल्या सर्वांचं भाग्य की ह्या वर्षी आषाढी रविवारी आली म्हणजे आपलं डबल भाग्य. जे नोकरदार वर्ग आहे त्यांच्यासाठी सांसारिक अडचणी असतात, सगळ्यांना सुट्टी टाकणं शक्य होत नाही, पण योगायोगाने रविवारी आलेली म्हणजे देवपूजा करायचा चान्स देवाची आपल्या सर्वांवरती कृपा आहे. कुणालाही देवपूजा करायला मिळत नाही हो, कारण देवपूजा करायला मिळणं, देवपूजा करायची इच्छा होणं, करायला मिळणं हे भाग्याचं, ज्याच्यावरती परमेश्वराची कृपा आहे ना त्यालाच वंदन करायला मिळतं, त्यालाच वंदन करायची इच्छा होते, तोच वंदन करायला जातो. कुणालाही नाही. 140 करोड भारतातली लोकसंख्या आहे, नाही सगळ्यांना वंदन करायला मिळत. आपलं भाग्य आहे, त्या भाग्याचा आपल्याला फायदा घ्यायचा आहे. मग आता मी थोडक्यात हे सगळं सांगितलं. आपण देवपूजा करताना, देवपूजेला जाताना काय दक्षता घ्यावी. सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो. तुम्ही ज्या भागात जाणार असेल, पहिला मुद्दा, ज्या भागात जाणार असेल त्या भागातल्या स्थानांचे किंवा काही वैशिष्ट्यपूर्ण विशेष असेल त्या विशेषांच्या लीळा वाचून जा. जसं मी आता सांगितलं पोपळ फोडणं. पोपळ फोडणं म्हणजे आडकित्ता. मग स्वामीनं आडकित्ता कुठे गहाण ठेवला, का गहाण ठेवला, त्याची लीळा काय. ताट म्हणजे आरती ओवाळायचं ताट, ते स्वामींनी त्या ताटात कोणी भोजन केलं, कुठे भोजन केलं कोणी म्हणण्यापेक्षा. आरसा श्रीप्रभुबाबांनी कधी बघितलं आरसात. तांबूळ भक्तांना स्वामींनी कधी दिलं, श्रीप्रभुबाबांनी कधी दिलं. वजरी घडवली देवाने, कुठे घडवली, बेलापूरला घडवली. केशकळाप प्रसाद कोणाला दिला, श्रीप्रभुबाबांनी. ज्या त्या भागात तुम्ही कनाशीला गेले तर कनाशीला दाढेचा विशेष देवाने दिला. जाळीच्या देवाला आलेत केशकळापाचा विशेष मिळणार. अशा वेगवेगळ्या विशेषांच्या लीळा वाचून जायच्या. प्रसाद सेवेमध्ये किंवा प्रसादाच्या संदर्भातल्या ज्या ज्या लीळा आहे, प्रसन्न दुटी असेल म्हणजे डोमेग्रामची, किंवा पासवडी सारंग पंडिताची, किंवा फुटा इंद्रभट्टाचा, अशा या लीळा वाचून जायच्या. सोबत त्या भागातल्या स्थानांच्या लीळा वाचून जायच्या. जर वंदन यथातथ्य घडावं, गोमटं पूर्ण मिळावं असं जर आपल्याला वाटते तर या लीळांचं स्मरण झालंच पाहिजे, वाचून जायचं. जाताना शक्यतो तुम्ही तुमच्या गावाहून, आपण आपल्या गावाहून निघाल्यानंतर ज्या गावापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे त्या गावापर्यंत 99% 90% आपला वेळ स्मरणात गेला पाहिजे, लीळा चिंतनात गेला पाहिजे. 4 प्रसाद कमी झाले तरी चालतील, पण ज्या जागेवर ज्या स्थानी जाऊ तिथं मधी घुसून देवपूजा करायची नाही. त्या मधी घुसून केलेल्या देवपूजेचं गोमटं मिळेल, पण सोबत ओकटंही राहील. कारण की तुम्ही मधी घुसल्याबद्दल 2-4 जणांचं मन दुखू शकतं आणि मन दुखू नये असं माझ्या देवाने सांगितलेलं आहे. म्हणून मधी घुसायचं नाही. 2 प्रसाद वंदन कमी झाले तरी चालेल. बायचान्स कोणी घुसतातच, लोक ऐकत नाही. कधी कधी आमच्याही अंगावर धावून येतात, असे येतात प्रसंग. घुसू द्या, त्यांचं ओकटं त्यांचं गोमटं त्यांच्याकडे. आपण विनाकारण बोलून ते वातावरण खराब करायचं नाही. देवपूजेला गेल्यानंतर अधिकाऱ्यांना भेटायचं, हात चांगले धुवायचे, त्या बाटल्यांचा प्रकार बंद करायचा. संकल्पाच्या बाटल्या टाईप 2 थेंब घेतल्या असं नाही हो दादा. माझ्या जगाच्या मालकाच्या संबंधातली ती पवित्र वस्तू आहे, खूप किमती आहे, अनमोल आहे, अमूल्य आहे. तिला असं कोणत्याही असा पाण्या म्हणजे हात धुतल्यानं नाही चालत. ती वंदन करायची. रुमाल, डोक्याला टोपी रुमाल जे काय असेल, केस नाही लागले पाहिजे. कपाळसुद्धा स्वच्छ धुतलं गेलं पाहिजे. कुंकू लावलेलं, आता हल्ली तर कुंकू गेलं. कपाळाच्या टिकल्या काढायच्या, काही नाही. 1 दिवस टिकली काढल्यानं आपला पती कुठेही जाणार नसतो. आंघोळ करताना आपण काढतोच ना. आपल्या घरात जेव्हा काही सुतक पडतं तेव्हा लावतच नाही ना, तेव्हा काय तो काही वाईट झालेलं असतं त्याचं. देवपूजा, जीवाचा पती परमेश्वर खरा आहे. देवपूजेला बसताना गर्दीत
मगा सांगितलं तसं की घुसायचं नाही, मोकळं स्पेस घेऊन बसायचं, पण विनाकारण नाही घ्यायचं. अर्थातच विनाकारण दाटी नाही करायची, विनाकारण जागाही नाही व्यापायची. आणि ते करत असताना देवाचं स्मरण करत करत देवपूजा हातात येईपर्यंत स्मरण करत राहिलं, देवाची लीळा आठवत राहिलं, फायदा आहे. गोमट आहे. देवाची लीळा आठवायची. प्रसाद वंदन झाल्यानंतर, प्रसाद वंदनाच्या वेळेला लीळा तर कंटिन्यू चालायची, पण प्रसाद वंदन झाल्यानंतर आपल्याकडून देवाला अपेक्षा आहे की आपण निर्वेद करायला हवा, चतुर्विध दुःख करायला हवं. आपली प्रसाद सेवा जर आपण वाचली असेल ना, त्याच्यात आहे मी अनादीचा अपवित्र का, अज्ञानी अन्यथा ज्ञानी, ती सगळी ते निर्वेद आहे. आणि जेव्हा आवडीपूर्वक श्रद्धापूर्वक प्रसाद वंदन केल्यानंतर करत असताना जर आपण लीळा आठवत राहिलं तर प्रसाद वंदनाचे जे 10 फायदे आहे ना, धर्मावर दक्ष होतो, विघ्नाला उपशांती होते, विधीची सभिष्ठता होते, जे प्रसाद सेवेचे 10 फायदे आहे ते सगळे होतात. पण प्रसाद वंदन करताना पुन्हा एकदा सांगतो, गोंधळ करायचा नाही, लोटालाटी करायची नाही, हात व्यवस्थित धुवायचे, डोकं बांधून जायचं. रांगेत बसल्यापासून उठेपर्यंत 99% बोलायचं नाही. शेजारचा आपल्याशी बोलत असेल तर त्याला सांगायचं, दादा आपण नंतर भेटूया. काहींचं कधी कधी असं वाटतं की प्रसाद वंदन हा देवपूजा करण्याचा विधी नाही आहे, तो गेट टुगेदरचा विधी का काय असं वाटतं. ते गप्पा सगळं सोडतात, देवपूजा हातात यायची आहे त्यावेळेसही गप्पा, देवपूजा हातात आली तरी गप्पा, आणि काहींची देवपूजा गेल्यावर गप्पा. देवपूजेला रांगेत बसले की मौन. एखादा बोलत असेल त्याला सांगायचं, दादा आपण 10 मिनटं बाहेर स्पेशल भेटूया, सध्या नको. हे देवपूजा करताना, प्रसाद वंदन करतानाचा फायदा. आणि जेव्हा हे सगळं वंदन होतं तेव्हा मी तुम्हाला गॅरंटीनं सांगतो, जर तुम्ही अशा पद्धतीने देवपूजा वंदन प्रसाद वंदन केलं तर इथून गेल्यानंतर बरेचसे फायदे तुम्हाला जाणवतील. मनातली शांती जी ढळलेली असती, अशांत झालेला असतो, चिडचिडपणा वाढलेला असतो, ते कमी होतं. परमेश्वर आपल्यावरती प्रसन्न होता. ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी करायच्या आहे. पुन्हा एकदा सांगतो, ज्या भागातले जे विशेष आहे त्या विशेषांच्या लीळा आठवून जा, जे प्रसाद आहे त्यांच्या लीळा आठवून द्या. पुन्हा सांगतो, आवडीनं जा. माझ्या देवाचा विशेष आहे, माझ्या देवाचा पदार्थ आहे, माझ्या देवाच्या उपयोगी गेलेला पदार्थ माझ्या देवाचा आहे. आवडीने करा, भीतीने नाही. देवता विघ्न करतील, ते कुठेही त्यांना तडाक्यात सापडल्यावर ते सोडणार नसतात. आपल्याला आवडीनं जायचं आहे. कुणाच्या तरी धाकाने आपण काहीतरी देणं आणि आवडीनं देणं याच्यात फरक असतो. आलेल्या पाहुण्याला चहा पाणी देणं व्यवहाराने, नाही चहा दिला, नाही विचारला तर तो उद्या त्रास देईल. बॉस आला आणि त्यानं चहा नाही, ते धाकाने. आणि जवळचा माणूस आला, प्रेमाचा मित्र आलाय, तर त्यावेळेस जे प्रेम राहतं, आपलेपणा राहतो, तसं प्रसाद वंदनात हवं. आणि पुन्हा आणखीन त्यात सांगतो की देवपूजा घेताना देताना जरा आदरपूर्वक द्या. आदरपूर्वक देऊ आपण. एका हाताने घ्यायची, कपाळाला लावली, दुसऱ्या हाताने द्यायची, नको. माझ्या देवाच्या संबंधित ती पवित्र असणारी वस्तू आहे. दोन्ही हाताने घ्यायची. पहिलं तर वंदन करायचं, घ्यायची, हळुवारपणे वंदन करायचं, हळुवारपणे पुढे द्यायची, पुन्हा दंडोत करायचा. हळुवारपणे करत असताना उदाहरण घ्या की बाबा हा विशेष आहे, तर याला धन 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 असं नका करू. हळुवारपणे एकदाच टेकवा. दुसऱ्या बाजूचा असेल तर दुसऱ्या टेका. अखंड विशेष असेल, एका बाजूला टेकवलं तरी चालेल, दोन्ही बाजूला टेकवलं तरी चालेल. पण चिंतामणी ओटा असेल, दोन्ही बाजूला, चारी बाजूला, चिंतामणी ओट्याला चारी बाजूला आता ते चिंतामणी ओटा धड 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 धड, न मान वाकलेली असती ना काही नसतं. असं 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 एका हाताने दिला, एका हाताने घेतला. यायच्या अगोदर दंडवत
गेल्यानंतर दंडोत, हातात आल्यानंतर हळूवारपणे दंडोत, हळूवारपणे. नको शक्यतो शक्य असेल तर वज्रासनात दंडोत देवपूजा करा. तुम्ही एवढा वेळ बसायचं आहे, देवपूजा हातात येईपर्यंत मांडी घालून बसा. देवपूजा हातात आल्या वज्रासनात बसा. देवपूजा पायाहून नाही गेली पाहिजे. छोटे छोटे निषेध टाळायचे, छोटे छोटे अविधी टाळायचे. आपल्याला जास्त काही करायचं नाही. जर मुख्य प्रसाद असेल, मुख्य वंदन काही ठेवलेलं असेल तर तिथे विचारा, तिथे लिहिलेले असतं, किंवा विचारा की हा कोणता विशेष आहे. त्याची लीळा माहिती असेल तर आठवायचा प्रयत्न करा. प्रसाद वंदन अति घाईने करायचं नाही, अति हळू पण करायचं नाही. म्हणजे आपल्या हातात प्रसाद आलाय आणि आपण इतक्या हळू करतोय का मागचे 8-10 जणांपर्यंत प्रसाद थांबले, असंही नाही झालं पाहिजे. समोरचे चित्त जे प्रसाद वंदन च्या ठिकाणी व्यवस्था पाहणारे आहेत ते सांगणार की चला पटापट घ्या, पटापट घ्या, पटापट घ्या, वेळ लावू नका. पण पटापट घ्या, आपण घ्यायचं, पण इतके पटापट नाही की आपण विशेष दिला पुढं मग 15 जणांच्या पाठीमागं आपला विशेष आहे. आपल्यामुळे उशीर झाला नाही पाहिजे, आपल्यामुळे घाई पण नाही झाली पाहिजे. निदान एक नाम घेईपर्यंत. प्रसाद वंदन, तुमच्या हातात प्रसाद आला, तो वस्त्रप्रसाद आहे, कर्दमाचा प्रसाद आहे, काष्टाचा प्रसाद आहे, धातूचा प्रसाद आहे. कोणता प्रसाद आहे? धातूचा असेल, धातूच्या संदर्भात प्रसाद सेवेत जे पदार्थ, जी यादी आलेली ती वाचा. कारण नेमका तो धातू कोणत्या संबंधातला ते माहीत नाही. काष्ट आलं, काष्टाचा गाठा आला, काष्टाचा प्रसाद आला, त्यातला ते काष्ट बेलोपूरचा निंबा आहे, डोमेग्रामचा उंबरवट आहे, गदोनायकाच्या तिथला माचा आहे, काय माहिती नाही. मग त्या काष्टाच्या यादीमधले जे प्रसाद, जे पदार्थ आहे ते वाचा. कापसात वस्त्रप्रसाद आहे, पण नेमका कोणता आहे? दुटीचा आहे, फुट्याचा आहे, पासवडीचा आहे, कसरीपूर बाबांनी ज्या विहिरीमध्ये खेळ केला होता त्या कापसाचा आहे, ज्या गादीवर बसायच्या त्या गादीचा आहे, माहिती नाही. कोसला, ते सगळी ते प्रसाद, त्या प्रकारचा प्रसाद आल्यानंतर ते आठवायचा प्रयत्न. विशेषांचं माहिती नाही आहे. विशेषांची जी यादी दिलेली, जी तुम्हाला आठवेल ती घ्या. जर छिन्नस्थळीचा विशेष हातात आला तर छिन्नस्थळीच्या ज्या लीळा आहे त्या आठवायचा प्रयत्न करा, ज्या त्या स्थानाची विशेष लीळा. भोगरामचा विशेष आहे. 2-3 प्रकारचे विशेष आपल्याला ओळखता सहज येतात. भोगरामचा विशेष, मनसरचा विशेष, भोगराम म्हणजे रामटेक, मनसरचा विशेष, गोवर्धनचा विशेष, राहेरचा विशेष, जे ओळखता येणार आहे, रुद्रपूरचा विशेष, जे ओळखता येणार आहे त्यावेळेस तिथे एकाग्र होण्याचा प्रयत्न करणं आपल्याला अपेक्षित आहे, गरजेचं आहे. आणि परमेश्वराला हेच अपेक्षा आहे आपल्याकडून. परमेश्वराला याच भक्तीची अपेक्षा आहे. जेव्हा आपण अशा पद्धतीने विधी कसा करावा, यथायुक्त असावा, अज्ञानाने नसावा, निषेधाचरणाने नसावा, विधी अविधियुक्त नसावा. जेव्हा असं असेल ना, तेव्हा आपल्याला परमेश्वर नक्कीच आपल्याला जे पाहिजे, आपल्याला प्रसाद वंदन केल्याचं गोमटं मिळणार आहे, प्रसाद वंदन केल्याने योग्यता होणार आहे. म्हणून सर्वांना मी असं आवाहन करेल की मी या अगोदरचे जे व्हिडिओ टाकलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंटमध्ये टाकतो. ते सगळं तुम्ही ऐका. तुम्हाला आवडलं नाही सोडून द्या, जे आवडलं ते स्वीकार केला आणि त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा. तर प्रसाद वंदन केल्याचं, आषाढीला गेल्याचं पूर्ण गोमटं आपल्याला मिळेल. आणि तुम्हाला सर्वांनाच माझ्या देवाच्या संबंधित असणारे सर्व प्रसाद, सर्व विशेष वंदन करायला मिळो. वंदन केलेल्या विशेषांचं, प्रसादांचं पूर्ण गोमटं तुम्हाला मिळो अशी सदिच्छा व्यक्त करतो. थांबतो. दंडवत प्रणाम.